टिफिनसाठी अगदी कमी वेळामध्ये किंवा पुरीसोबत अशी बटाट्याची छान भाजी बनवायची खूप सिंपल रेसिपी आज दाखवलेली आहे। तर पाहू शकता, त्यासाठी आपल्याला असे 2-3 मोठे बटाटे उकडून घ्यायचे, बारीक कट करून घ्यायच्या, फोडी करून घ्यायच्या। कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यात राई, जिरे, कढीपत्ता तडतडून घ्यायचं। राई, जिरा, कढीपत्ता तडतडून झाला की याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर, बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचं। थोडंसं हे कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। त्यानंतर थोडीशी हळद, थोडा गरम मसाला, थोडा धना पावडर, थोडा लाल मिरची पावडर, हे बेसिक मसाले टाकून एकजीव करायचं। मग हे सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर परतून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला की मग याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे जे फोड्या केल्यात ना, त्या याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायच्या आणि एकजीव करून घ्यायचं। हे बघा, मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले। आता आपण बटाटे टाकून एकजीव करून घ्यावा। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं, 1-2 वेळा असे वाफा द्यायच्या आणि खमंग टेस्टी सोप्या पद्धतीची सिंपल पद्धतीची अशी लाल मसाल्याची बटाट्याची भाजी अगदी सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीने तयार होती। खायला मात्र इतकी टेस्टी लागते ना, गरमागरम बटाट्याच्या भाजीसोबत, गरमागरम पुरीसोबत खूप भारी लागते। आणि वरून थोडासा चाट मसाला किंवा लिंबू रस अगदी थोडासा टाकला ना, इतकी छान भाजी लागते ना, नक्की करून बघा। सोप्या आणि एकदम कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे। टिफिनसाठी किंवा पुरीसोबत बटाट्याची भाजी म्हणून तुम्ही भाजी करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही भाजी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा।